नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. जिथं रंग बोलतात तिथं शब्द थांबतात. कला ही केवळ सौंदर्याची भाषा नाही, तर ती आत्म्याची भाषा असते. ही भाषा जेव्हा ब्रशच्या टोकातून प्रवाहित होते तेव्हा ती फक्त चित्र उभारत नाही, तर ती एक विचार जागवते, संवेदना झंकारते आणि जगण्याला नवा अर्थ देते. आज आपण अशाच एका विलक्षण कलाकाराला भेटतोय. त्यांचं नाव आहे ते म्हणजेच राजेश मानकर. रंगांमधून जीवन फुलवणारा, प्रत्येक स्ट्रोक मधून एक कथा सांगणारा आणि पेंटिंगला आत्म्याचं प्रतिबिंब मांडणारा हा कलाकार केवळ चित्रकार नाही, तर तो एक दृष्टिकोन आहे, एक संदेश आहे. शंखनादच्या या विशेष मुलाखतीत आज आपण जाणून घेणार आहोत राजेशजींचं समृद्ध आयुष्य, त्यांचा प्रवास, प्रेरणा आणि आजच्या काळात कलाकृतींच्या सामाजिक जबाबदारींबद्दल त्यांचं ठाम विचार. चला तर मग या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपल्या चित्रकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी आणि कधी झाली, यामागे प्रेरणा कोणती होती? प्रेरणा म्हणजे तसंच लहानपणापासून चित्राबद्दल खूपच आवड होतीच. लहानपणी मी भरपूर स्केचेस करत होतो. अच्छा. पण मग प्रवाहाने ते थोडं सुटत गेलं. पण तरी आता 15-20 वर्षापासून मी कंटिन्यू पेंटिंग करत आहो. अच्छा. हे सगळं समाधानासाठी मी पेंटिंग कडे वळलो. आणि पेंटिंग करत असताना जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कशातच मिळत नाही. अगदी बरोबर. याची सुरुवात बालपणामध्ये कशी झाली? मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हाही राहत होत्या तेव्हा मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत होतो. उन्हात वगैरे काही मला ना ऊन लागत होती ना काही लागत होती. अच्छा. तर कंटिन्यू मी चित्र काढतच राहत होतो. जे दिसेल त्याला काढत होतो. घरात ज्या वस्तू असेल त्याचे चित्र काढत होतो. अच्छा. तिथनं स्टार्ट झालं. जसं ध्येय वेळा माणूस म्हणतो आपण, तर तशा पद्धतीने आपण या कलेकडे वळत गेलो. हो. मला सांगा की या चित्रकलेमध्ये आपल्याला प्रेरणा कुठून मिळते? जसं की एखादा विशिष्ट व्यक्ती किंवा अनुभव म्हणू आपण त्याला, तर यांचा प्रभाव असतो का? नाही, चित्रकाराला कंटिन्यू प्रश्न पडतच असतात. कंटिन्यू जो रोजच प्रश्नांसोबतच जगतो. अच्छा. तर त्या प्रश्नांमधनं चित्र जिवंत होतं. प्रश्नांमधनं त्याचे उत्तर शोधता 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 चित्र घडत जाते किंवा चित्र बनत जाते. आणि आपण पेंटिंग करत राहणं म्हणजे एक ध्यानच असतं. तर आपल्या प्रश्नांची उत्तर त्या ध्यानामधनच मिळत असतात. पेंटिंग करता करतात सगळे मिळत राहतात. ओके. मला सांगा की आपल्या मते प्रभावी व अर्थपूर्ण कलाकृती निर्माण करण्यासाठी कोणते मूलभूत घटक आवश्यक असतात? असं एक तर सांगताच येत ना, जीवनभर आम्ही पेंटिंग करतच राहतो. तर खास असे पेंटिंग असतात तेव्हाच पेंटिंग घडतं, नाही तर पेंटिंग नाही होत. बाकी प्रॅक्टिसच करत राहतो आपण. अच्छा. तर म्हणून हर एक चित्रामध्ये काहीतरी अर्थ असतोच, तेव्हाच ते पेंटिंग असतं. म्हणून एक असं खास नसतातच. हर एक पेंटिंगच तेवढंच खास आहे, तेवढंच महत्वाचं आहे. ओके. जसं पेंटिंग बद्दल आपण बोललं, तर आपल्या सर्जनशील कारकिर्दीत एखादी अशी कलाकृती आहे का जी आपल्या सर्वात हृदयाच्या जवळ आहे आणि तिचा आपल्याला अभिमान वाटतो? नाही, अजून तरी नाहीये. अच्छा. भविष्यामध्ये बिलकुल होईल. काय आहे ती सांगू शकता? निसर्गावर प्रेम आहे माझं, तर ते निसर्गाचे घडवून नेईलच असं पेंटिंग. अच्छा. आणि होईलच, सुंदर चित्र बनेलच. ओके. खरं तर आपण जेवढ्या मेहनतीने रोज प्रॅक्टिस करता कलेची, तर नक्कीच आपलं स्वप्न एक दिवस पूर्ण होणार. मला सांगा की एखादा चित्र काढताना तुमचा एक सामान्य दिवस कसा जातो? म्हणजे काही सर्जनशील सवय आहेत का ज्या तुम्ही नेहमी पाळता? सकाळी ध्यान वगैरे करतो. ध्यान वगैरे पण चित्रासाठी खूपच आवश्यक आहे. ध्यान करत राहिल्याने रोज नवीन विचार येतात आणि ते चित्रात उमटतात. आणि रोज स्केचिंग करतोच. कंटिन्यू असा एकही दिवस जात नाही का ज्या दिवशी मी पेंटिंग करत नाही. अच्छा. असा दिवसच नाही जात. ओके. जसं मला सांगा की आजच्या डिजिटल युगामध्ये, आजच्या डिजिटल आर्टच्या वाढत्या प्रभावामध्ये, जसं काय आता गिबली आर्ट आलेलं आहे, तर प्रत्येक लोक गिबली आर्ट मध्ये चित्र बनवायला लागलेली आहेत, आपली पर्सनल फोटो शेअर करायला लागले आहेत. तर यामध्ये पारंपरिक चित्रकलेबद्दलचं आपलं काय मत आहे? परिवर्तन हे होतच राहणार आहे. नवीन नवीन, पण जुनं काही मिटेल किंवा संपेल असं काही होतच नाही. कारण नवीन येत राहतात पण जुनं संपत नाही. म्हणून
त्या चित्रांचं महत्व ते राहीलच, कारण मानवी दिमाग हा नवीन 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 शोधतच राहतो. ह्या सगळ्या आपणच बनवलेल्या ना, ते आपल्या समोर जाऊ नाही शकत. अगदी बरोबर. म्हणून चित्र हे मागे पडणारच नाही. अगदी बरोबर. जसं आपण म्हटलं की जे जुनं आहे ते सोनं आहे एकदम. बिलकुल बिलकुल आहेच ते. कारण एक मिनिट मॅडम, आणि असंच जर आपण जुने कलाकृती किंवा जुने जे मंदिरं बघतो ते सोन्यासारखे, त्यांच्यातल्या ज्या डिझाईन्स राहते, त्यांच्यातल्या ज्या मूर्त्या राहतात त्या आज नाही घडत आणि घडू शकत नाही, घडूच शकत नाही तशा पुन्हा. कारण त्यावेळेची माणसाची जी स्थिती होती, जी आज नाहीये. आपल्या मनात हजारो विचार आहे, त्याच्यामुळे ते आपण निर्माण करू नाही शकत. सर मला सांगा की नवोदित कलाकारांना यशस्वी होण्यासाठी, या चित्रकलेमध्ये येण्यासाठी त्यांना आपण काय सांगाल? सर्वात पहिले तर स्वतःला समजून घेणं सर्वात जास्त आवश्यक आहे की खरंच तुम्हाला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे का. कारण मी कंटिन्यू 5-5 तास 6-6 तास कंटिन्यू बसून पेंटिंग करू शकतो. तुम्ही करू शकता का? कारण याच्यामध्ये काही गोष्टी आकर्षित करतात आणि आर्टिस्ट बनून जातात, पण तसं नसतंच. मेहनत तर सगळ्या क्षेत्रामध्ये करावंच लागेल, त्याच्याशिवाय काही नाही. सर्वात मेन तर आहे मेहनत. कारण माझ्यासोबतचे काही आर्टिस्ट आहे जे 36 तास कंटिन्यू काम करतात. 36 तास न झोपता 36 तास काम करू शकता का? तर मेहनत भयंकरच आहे ना याच्यामध्ये. एकदा तुम्ही जे पेंटिंग करायला बसतात तर मग तुम्ही तिथनं उठतच नाही, कंटिन्यू करत राहतात. तर हे सगळं आपण करू शकतो का? जर तुम्ही काहीतरी देऊ शकत असेल तर या क्षेत्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर अशी का, जर तुम्हाला श्रीमंत किंवा भरपूर पैसा कमवायचा आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्रच नाही. कलेमध्ये असं आहे की त्याची साधना सेवा करणं म्हणजे कला आहे. त्याच्याशिवाय पेंटिंगकडे नाही आलेलं जास्त बरं आहे. पण तर हे सगळं करू शकत जर असेल त्यांनीच चित्रकला क्षेत्राकडे यायला हवं. म्हणजे सातत्य फार महत्त्वाचं. आणि स्वतःला समजून घेणं जास्त आवश्यक आहे का तुम्ही खरंच हे सगळं करू शकता का. नाही तर मग वेळ वाया घालवून काहीच अर्थ उरत नाही. कारण स्वतःला समजणं जास्त जरुरी आहे का खरंच आपल्याला पेंटिंग मध्ये इंटरेस्ट आहे की दुसरं काहीतरी करू शकता. कारण इकडे पेंटिंग मध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आणखी काही करू शकता. पेंटिंग मध्ये जर ज्याला करायचा आहे त्यांनी पूर्ण वेळ सर्वस्व अर्पण ज्याला करणं म्हणतं ना, तेच म्हणजे चित्रकला आहे. कला कोणती पण असो, स्वतः पूर्ण समर्पित झाल्याशिवाय कला आत्मसात होत नाही. अगदी बरोबर. आणि त्यासाठी मनाची तयारी देखील असावी लागते. बिलकुल. मला सांगा की जसं आपण पेंटिंग्स बद्दल बोलत, आपण कोणत्या प्रकारचे पेंटिंग्स करता आणि पेंटिंगचे प्रकार कोणकोणते आहेत? मी ॲक्रेलिक पेंटिंग मध्ये काम करतो. ॲक्रेलिक कलर, ऑइल पेंटिंग्स आहे, वॉटर कलर्स आहे. तर या सगळ्या माध्यमामध्ये पण वॉटर कलर पण एक सगळ्या माध्यमांचा इफेक्ट वेगळा आहे. सगळ्या माध्यमांची मजा वेगळी आहे. वॉटर कलरचं एक वेगळा इम्पॅक्ट पडतो, ॲक्रेलिक कलरचा वेगळा, ऑइल पेंटचा वेगळा. तर या सगळ्या 3 कलर मध्ये पण जर फक्त वॉटर कलर ही शिकतो म्हटलं तर त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य जाईल. अच्छा. एकच कलर शिकायला. मग ॲक्रेलिक तर आणखी वेगळं आहे. ॲक्रेलिक शिकायला ॲक्रेलिक थोडं सोपं जातं, वॉटर कलर खूपच जास्त कठीण जातं. अच्छा. आणि ऑइल पेंट मध्ये तर पुष्कळच वेळ लागतो शिकायला. त्याच्यामध्ये काम ते वाळायला जास्त वेळ लागतो ऑइल पेंट मध्ये. म्हणून आता त्याच्या जागी ॲक्रेलिक कलरने त्याची जागा घेतलेली आहे. ॲक्रेलिक कलर थोडा लवकर वाचतो, थोडा फास्ट होतो. तर त्याच्यामध्ये मुळे ॲक्रेलिक कलर मध्ये जास्त कामं करतात. आणि मग याच्यात मी ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे. आणखी याच्यामध्ये माझे सहकारी वगैरे आहे जे कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे, कोणी लँडस्केप आर्टिस्ट आहे, मी पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. जसं कॅलिग्राफी म्हटलं आपण, तर कॅलिग्राफी मध्ये नेमकं काय असतं? कॅलिग्राफी मध्ये अक्षरांचे वेगळे वेगळे प्रकार असतात. कॅलिग्राफी आर्टिस्ट अक्षरांमध्ये खेळत राहतो. आणि इंग्लिश पेक्षा मराठीचे जे शब्द असतात त्याच्यामध्ये जास्त मजा असते. अच्छा. कारण त्याच्यात आकार, मराठी अक्षरांमध्ये खूप सारे आकार दिसतात. त्या आकारांमधनं वेगळे वेगळे चित्र निर्माण होतात. म्हणून मराठी जी आहे त्याच्यात जास्त चित्र असतात. अच्छा. तुम्ही करून बघितलं का कधी?
हो, शाळेमध्ये मी करतच होतो ना. माझे एक अक्षर एकसारखं कधीच नाही निघालं. मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे अक्षर मांडत होतो शाळेमध्ये सुद्धा. इंग्लिशची असो की कोणतीही असो, हर एकच वेगळा अक्षर राहत होता. ओके. जसं शाळेचा आपण उल्लेख केला, तर शाळेमध्ये जसं आपण चित्र काढलं तर शिक्षकांकडनं दाद कशी यायची त्यामध्ये? मी शाळेच्या जीवनामध्ये खूप साऱ्या चित्रकलेच्या एक्झाम दिल्या असेल. माझ्याकडे 20 ते 25 30 त्याचे सर्टिफिकेट असेल. 25-30 एक्झाम दिलेल्या होत्या. म्हणजे कंटिन्यू देतच राहतो. काय मिळालं मी त्याच्याकडे कधी फोकसच नाही करत ना केला कधी. अच्छा. नाही, खरा कलाकार असाच असायला हवा असतो. मला सांगा की या प्रवासामध्ये तुम्हाला कोणती मोठी आव्हानं आलीत, कोणकोणत्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागला? याच्यामध्ये चित्रामध्ये तसा घरच्यांचा सपोर्टच असतो असं नाही. चित्राला आपण असं प्रोफेशनल माध्यम म्हणून कदाचित समाजाने स्वीकारलं नसेल, तसे घरचेही नाही स्वीकारणार. पण हळूहळू हळूहळू त्याच्यातनं काही मिळत गेलं किंवा थोडं बहुत तरी नाव होत गेलं तर त्याच्यानंतर मग ऍक्सेप्ट करतात. ओके. पण सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा भरोसा. अच्छा. आपण कोणासाठी करतच नाही ना, की स्वतःच्या आनंदासाठी आपण पेंटिंग्स करतो. म्हणून कोण काय म्हणतं किंवा कोण त्याच्याकडे काय दृष्टीने बघतो याच्याशी कलाकाराचा काही एक संबंध नसतो. ओके. माझा तरी नाहीये. अच्छा. आपल्या घरच्यांची साथ कशी लाभली आपल्याला मग? म्हणजे त्यांचं रिॲक्शन कसं होतं? जसं तुम्ही आपल्या आई वडिलांना सांगितलं की नाही मला यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांचं काय प्रतिसाद होतं? चांगला नसतो, पण हळूहळू हळू येत जातोच. आणि घरचे तसे पण तुम्ही जर चांगलं काही करत असाल ते तुमच्या सोबतच असतात ना. घरचे तुमच्या सोबतच असतात, 100% असतात. फक्त ते दाखवत नाही. त्यांना वाटतो का बाकीचे जे समाज जसा करतो, इंजिनियर बनतो, डॉक्टर बनतो की आणखी काही बनतो, तर तसंच आपल्याच मुलांनी करावं. पण नाही केलं तर फरक नाही पडत तसा. तुम्ही तुमच्या याच्यावर ठाम राहा. अगदी बरोबर. ठाम असले की घरचे साथ देतातच. ओके. आता कशी आहे घरच्यांची साथ आपल्या कलेशी? आनंदीच आहे सगळे. ओके. मला सांगा की भविष्यात कोणते नवे प्रकल्प, शैली किंवा माध्यम वापरून आपल्याला काम करण्याची इच्छा आहे? मी सांगितलं ना की आर्टिस्ट सतत विचारांमध्येच असतो. तर हे विचार व्यक्त करण्यासाठी जर माध्यम असेल तर ते चित्रकला आहे आर्टिस्टसाठी. तर मी माझे विचारच चित्रातनं आणखी प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि स्वतः मी त्याच्यासाठी जन्मलो कदाचित, चित्रांमधून व्यक्त होण्यासाठी. ओके. फार सुंदर आपण सांगितलं. या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काय संदेश द्याल? जे पण करायचं ते पूर्ण मनपूर्वक करायचं. म्हणजे जे पण आपण करतो तर आपण वेगळं आणि आपलं कर्म वेगळं असं न होता दोन्ही एक असायला पाहिजे. आपण जे पण करतो पूर्ण त्याच्या स्वतःला जर इन्व्हॉल्व केलं किंवा झोकून दिलं तर यश खात्रीने मिळेलच. ओके. म्हणजे केल्याने होतं आधी केल्याची पाहिजे. हो. ओके. सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.